सविस्तर बातमीपत्र। भंडाऱ्यात वैनगंगा पुलावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। नागपूर कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर दररोज हजारो वाहनं प्रवास करत असतात, मात्र रस्ता पूर्णपणे उखडल्यानं वाहन चालकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग विभागाच्या वतीनं कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते बनवण्यात आले, तरीही रस्त्यांचं काम निकृष्ट आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। मी सध्या या घडीला नागपूर कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर उभा आहे। हा महामार्ग जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात हा रहदारीचा मार्ग आहे। इथं मोठ्या प्रमाणात जड वाहतूक जात असते, मात्र आज जर बघितलं असेल तर आजही भयानक परिस्थिती आपण या महामार्गावर बघू शकतो, कारण या ठिकाणी खड्डे खड्ड्यांचे साम्राज्य खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात दुचाकी स्वार असतील, यांना इथून जाताना मोठी कसरत करावी लागते। मोठे जे फोर व्हीलर्स आहेत, मोठे जड वाहतूक आहेत, त्यांनासुद्धा इथून जाताना कसरत करावी लागते। आपण बघू शकता की हा महामार्ग मोठ्या प्रमाणात रहदारीच्या हजारो वाहन या महामार्गावरून रोज ये जा करत असतात, मात्र जर बघितलं असेल तर वाहतूकदारांची मोठी इथे दमछाक पाहायला मिळते। संबंधित प्रशासन, संबंधित विभाग यांना हे खड्डे बुजवण्यासाठी मुहूर्त कधी सापडेल, हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होत आहे। जर अपघाताची सुद्धा मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली जाते। आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी मोठे अपघात सुद्धा झाले आहेत, अनेकांना अपंगत्व सुद्धा आलेलं आहे, आणि या निमित्तानं या संबंधित विभागाकडे प्रश्न सुद्धा उपस्थित होते, मुहूर्त कधी सापडेल खड्डे बुजवण्याच्या। त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजवावे, जेणेकरून वाहन चालकांचे दमछाक होणार नाही। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।